अभिनेता शाहरुख खानच्या घराची रेकी 14 जानेवारीचा रात्रीचा व्हिडिओ समोर। शिडीचा वापर करून एक व्यक्ती घरात डोकावत असल्याचा सीसीटीव्ही समोर। रुग्णालयात पोहोचताच सैफ अली खानने स्वतःची ओळख सांगितली। मैं सैफ अली खान हूं, जल्दी स्ट्रेचर लाव, असं सैफ म्हणाला। रिक्षा चालकाची माहिती। सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी अद्यापही फरार। हल्लेखोर इमारतीत जातानाचा नवा सीसीटीव्ही समोर, तर ओळख लपवण्यासाठी आरोपीने कपडे बदलल्याचा फोटो समोर। नांदेडचं पालकमंत्रीपद मुंडे बंधू भगिनींपैकी एकाला देण्याची चर्चा। मुंडे बंधू भगिनीला नांदेडचं पालकमंत्रीपद देण्यास सकल मराठा समाजाचा विरोध। पुण्याच्या मनोरमध्ये वाल्मिक कराडचे आणखी 3 फ्लॅट। ज्योती जाधवच्या नावे फ्लॅटची खरेदी झाल्याची माहिती। साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील विडणीमध्ये मृतदेह आढळला। उसाच्या शेतात छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळला। काळी बाहुलीही सापडल्यानं अघोरी कृत्य करून हत्या केल्याची चर्चा। आंबेडकरी अनुयायी यांचा लॉंग मार्च परभणीहून मुंबईच्या दिशेने रवाना। सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी। मंत्रिपदी नियुक्ती झाल्यानं संजय शिरसाट सिडको अध्यक्षपदावरून पदमुक्त। भरत गोगावले ही लवकरच एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदावरून मुक्त होणार। राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिल्ली विधानसभेसाठी 30 उमेदवारांची यादी जाहीर। दिल्लीत राष्ट्रवादीचे उमेदवार घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर महाराष्ट्र एकीकरण समितीचं धरणं आंदोलन। बेळगाव बिदरसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, एकीकरण समितीची मागणी।